गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीच्या जागा वाटपांचं घोडं अडलंय। अशातच आज सिल्वर ओकवर मविया नेत्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे। तर या बैठकीला महाविकास आघाडीचे सगळेच मोठे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते। मात्र या बैठकीसाठी वंचितला आमंत्रण देण्यात आलेलं नाही। मवियाच्या या बैठकीमध्ये जागा वाटपावर अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती समोर येते। तर याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुस्मिता बदाणेकडनं। सुस्मिता, आपण पाहतोय जागा वाटपासंदर्भात आता महाविकास आघाडीची सुद्धा दिल्लीमध्ये बैठक होणार आहे। हा तिढा जो आहे तो दिल्लीतच सुटला जाण्याची शक्यता वर्तवली जाते। नक्कीच आपण जर बघितलं तर आज सिल्वर ओक वरती काँग्रेस राष्ट्रवादीचे सर्व नेते हे शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक सध्या होत आहे हे आपल्याला पाहायला मिळते। नाना पटोले, जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब थोरात असे सर्वच नेते आता या सिल्वर ओक वरती येऊन पोहोचलेले आहेत आणि सगळ्यात अंतिम टप्प्यातली जी चर्चा आहे ती आज होते आहे। परंतु या चर्चेमध्ये वंचितला कुठेही निमंत्रण देण्यात आलेलं नाही। त्यामुळे आतापर्यंत वंचित महाविकास आघाडीच्या एकूणच धोरणाच्या सोबत येणार का आणि एकत्रितपणे हे लढणार का, भाजपच्या विरोधात आम्ही आहोत असं वंचित जरी वारंवार म्हणत असलं तरी सुद्धा थेटपणे त्यांच्या येण्याबाबत कुठलाही ग्रीन सिग्नल आतापर्यंत आलेला नव्हता। बाळासाहेबांच्या वक्तव्यांमधनं सुद्धा तसाच पद्धतीचं चित्र आपल्याला पाहायला मिळत होतं आणि आजच्या बैठकीला वंचित उपस्थित नाही। त्यामुळे वंचितचा फॅक्टर यंदाच्या एकूणच निवडणुकीच्या वातावरणामध्ये महत्त्वाचा ठरतो का हेही बघणं महत्त्वाचं आहे। काँग्रेस आणि वंचितचं गणित जुळून येत नसल्यामुळे कुठेतरी नाराजी असल्याचं म्हटलं जातंय। परंतु या चर्चा आज संपुष्टात येऊ शकतात। या चर्चांना आज पूर्णविराम लागू शकतं कारण महत्त्वाची बैठक आज पार पडते आहे। महत्त्वाच्या जागांच्या बाबतीत काही तिढा सुटतो का हेही बघणं महत्त्वाचं आहे आणि या बैठकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचे सर्वच महत्त्वाचे नेते सध्या उपस्थित आहेत आणि काही वेळातच या बैठकीला सिल्वर ओक येथे सुरुवात होणार आहे। धन्यवाद सुस्मिता, या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि इथले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहू। वळूयात पुढच्या